नमस्कार मंडळी. निरगुडकर फार्म्स आणि मिती ग्रुप्स आम्ही एक वेगळा कार्यक्रम घेऊन तुमच्यापर्यंत आलोय. खरं तर कसं असतं ना, की सुरुवातीपासून म्हणजे आपल्याला अगदी सुरुवातीपासून असं सांगितलेलं आहे, की निसर्गात राहा, निसर्गाच्या जवळ जा. आणि आताच्या सध्याच्या दिवसात तर निसर्गाचं महत्व आपल्याला पुन्हा एकदा पटलेलं आहे. निसर्गातल्या गोष्टी आपण पुन्हा एकदा केल्या पाहिजेत, निसर्गात जवळ गेलं पाहिजे, असं नेहमी म्हटलं जातंय. आणि म्हणूनच व्हर्च्युअली का होईना आम्ही आता तुम्हाला निसर्गाच्या जवळ घेऊन जाणार आहोत. याचं कारण असं आहे की आमचा हा नवा कोरा कार्यक्रम आहे जो दर मंगळवारी तुम्ही ऐकणार आहात, पाहणार आहात. फार्म टू होम, अर्थात थेट शेतातून घराकडे आपल्याकडे काय काय येऊ शकतं या गोष्टी आपण पाहणार आहोत. आणि त्याच्यासाठी निरगुडकर फार्म्सचे मंदार आणि मंजिरी आपल्या सोबत आहेत. हाय, हॅलो, स्वागत आहे हॅलो तुमचं. हॅलो, उत्तराताई, थँक्यू नमस्कार. थँक्यू सो मच आम्हाला बोलवण्याबद्दल. थँक्यू सो मच उत्तराताई. येस येस. मला असं सांगा की निरगुडकर फार्म्स खूप वर्षांपासून, खरं तर निरगुडकर फार्म्स मध्ये शेती होतीये. तिथे वेगवेगळे पदार्थ, वेगवेगळे घटक तयार केले जात आहेत, लोकांच्या घरोघरी ते मिळत आहेत. याची सुरुवात तुमच्या वडिलांपासून झाली आणि तुम्ही दोघंही बहीण भावंड आज या व्यवसायामध्ये आहात आणि खूप छान पद्धतीने लोकांसमोर नेत आहे. मला पहिला प्रश्न खरं तर मंदार आणि मंजिरी तुम्हाला विचारायचा आहे की तुम्ही शेतात कधी गेलात रे? पहिलं कधी गेलात शेतात? मला वाटतं मी तर काही महिन्यांची असेल जेव्हा ओके. आई बाबा मला घेऊन गेले होते शेतात. म्हणजे दादा तू बेसिकली मंजिरी माझ्या कडेवर होती. मी 5-6 वर्षाचा असेल आणि मंजिरी काही महिन्याची असेल, त्यामुळे ती राईट अगदीच बेबी होती. राईट. म्हणजे मला म्हणायचं असं की जसं तुमच्या रक्तात शेत आहे तसं अगदी तुमच्या शब्दात आणि तुमच्या जाणीवेमध्ये शेत आहे असं म्हणायला हरकत नाही. कारण इतक्या लहान वयापासून तुम्ही हे शेत म्हणजे नेमकं काय, शेतात काय गोष्टी पिकतात. म्हणजे आपण नेहमी म्हणतो, पुस्तकातच आपण फक्त वाचतो की आपला कृषी प्रधान देश आहे आणि आपल्याकडे हो. शेतकऱ्याचं महत्व खूप आहे. पण तुम्ही हे सगळं खूप जवळून बघितलेलं आहे. मंदार, मला सुरुवातीला सांग की निरगुडकर फार्म्स याची सुरुवात कधी झाली, कशी झाली, काय सांगशील? उत्तराताई, फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू. आणि निरगुडकर फार्म्स हा आमच्या म्हणजे माझ्या आणि मंजिरीसाठी खूप पॅशनचा विषय आहे. ही पॅशन आली आमच्या वडिलांकडून, बाबांकडून, डॉक्टर सुधीर निरगुडकर. त्यांनी साधारण 80s मध्ये, अर्ली 80s मध्ये फार्मिंग मध्ये इंटरेस्ट घेतला तिकडे आणि एक हॉबी म्हणून सुरू केलं तिकडे शेतीकडे बघणं. आधी त्यांना खूप गंमत वाटायची. ते खूप, कारण की त्यांचा मूळ व्यवसाय कन्स्ट्रक्शनचा होता, त्यामुळे बरोबर. ते तिकडे हॉबी म्हणून सुरू केलं त्यांनी. आणि त्यांना इतकी ओढ लागली शेतीची तिकडे की मग एक एक एक्सपेरिमेंट्स करत गेले, एक एक नवीन नवीन गोष्टी डेव्हलप करत गेले. आणि तशी त्यांची ती ऍक्च्युली 1980s पासून सुरुवात झाली. 1986च्या आसपास, म्हणजे मी मंजिरीला थोडस क्रेडिट देईन तिच्या. ती जेव्हा अगदीच बाळ होती तेव्हापासून हे सर्वात जोर जास्ती वाढला आणि राईट. तिथपासून ही ऍक्च्युली सुरुवात झाली. बरोबर बरोबर. पण मग मला सांग मंजिरी की फार्मिंग जेव्हा आपण म्हणतो, आता शेत म्हटल्यानंतर शेतामध्ये फळभाज्या किंवा वेगवेगळ्या भाज्या, फळं, धान्य या सगळ्या गोष्टी असतात. पण मग कशा कशा प्रकारचं फार्मिंग ऍक्च्युली निरगुडकर फार्म्स मध्ये केलं जातं? मी थोडीशी सुरुवात अशी करीन की नक्की मी थोडा वेगळ्या ह्याच्यावर हात घालते आधी की हा. हल्ली आपण बघतो की प्रत्येक ह्याच्यामध्ये केमिकल्स किंवा पेस्टिसाइड्स आणि या गोष्टींचा वापर होतो. तर नक्की या सगळ्याची सुरुवात झाली कधी किंवा कुठून? बरं तर बरं. आपण हिस्ट्रीमध्ये गेलो तर वर्ल्ड वॉर 2 अतिशय महत्वाचा पिरियड होता. वर्ल्ड वॉर 2 च्या दरम्यान केमिकल वेपन्स बनवले गेले लोकांना ऑब्व्हियसली मारण्यासाठी. आणि त्या बरोबरीनेच पेस्टिसाइड्सचा खूप मोठ्या प्रमाणात वापर झाला. तो म्हणजे बरोबर. होत असलेल्या आजारांना आजार पसरवत असलेल्या इन्सेक्ट्सना मारण्यासाठी. सो पेस्टिसाइड्स खूप मोठ्या प्रकर्षाने आपल्याला जाणवतं की तेव्हा सुरुवात झाली याला. आणि दिस वर्ल्ड वॉर 2 ची फेज इज known as the dawning of chemical age in pesticides. आता या सगळ्या केमिकल्स, पेस्टिसाइड, these things make everyday life very easier. कारण
प्रोडक्शन वाढतं, पटापट गोष्टी मिळतात, चांगल्या दिसणाऱ्या गोष्टी मिळतात, पण बरोबर. ह्याचे खूप इल इफेक्ट्स आणि आणि धंदा वाढतो. बेसिकली बिझनेस मध्ये असणाऱ्यांना हा ते जास्त महत्वाचं असतं की धंदा वाढतो. ऑफकोर्स. हा. सो ह्याचे इल इफेक्ट आता अर्थात आम्ही काही मेडिकल फील्ड मधले कोणी दोघंही नाही आहोत आणि घरातली नाहीये, पण खूप आवड आहे वाचनाची, रिसर्चची आम्हाला, आणि खूप डॉक्टर मित्रमैत्रिणी आमच्या जवळचे आहेत, त्यामुळे खूप डिस्कशन्स होतात आमचे, आणि आम्हाला लक्षात आलं की याचे इफेक्ट कॅन्सर म्हणा, बर्थ डिफेक्ट्स म्हणा, हॉर्मोनल इम्बॅलन्सेस हल्ली बायकांमध्ये खूप वाढलेले आहेत, रिप्रोडक्टिव्ह सिस्टमचे इश्यूज आहेत, किंवा इन जनरल से डॅमेज होतं ऑर्गन्सला. हे खूप ग्रॅज्युअल चेंजेस लोकांमध्ये होतात. म्हणजे आज काहीतरी आपण खाल्लं आणि लगेचच्या लगेच ॲलर्जी सारखं ते आता जाणवलं असं नाहीये, पण वर्षानुवर्ष त्याचा आपल्या शरीरावरती परिणाम होत असतो, आणि याचा खूप इम्पॅक्ट लवकर दिसतो तो लहान मुलांमध्ये. लहान मुलांमध्ये खूप जास्त इम्पॅक्ट दिसतो. आणि या सगळ्या भयानक गोष्टी जवळून ऐकल्यावर, वाचल्यावरती ना, आमचं एक मत या गोष्टीवर ठाम होतं. म्हणजे बऱ्याच गोष्टी आम्ही डिबेट करतो आणि arguments होतात, पण त्या बाबतीत मात्र आम्ही अगदी ठाम आणि अगदी फर्म होतो आणि आहोत की वी विल स्टिक टू ट्रेडिशनल मेथड ऑफ फार्मिंग. आता ट्रेडिशनल म्हणजे काय, तर छोट्या सोप्या शब्दात सांगायचं तर शेणखत, कावडंग. बरोबर. जसं आपल्या म्हणजे मी बोलतेय जास्त कारण हा विषय मला वाटतं महत्वाचा आहे. बरोबर. चालेल ना? राईट. तर आता अगदी अगदी नक्की. कारण मुळापासून हे सगळं कसं सुरू झालं आणि आपण पुन्हा एकदा निसर्गाकडे कसं जातोय हा विषय खूप महत्वाचा आहे. त्याच्यामुळे नक्कीच तू आम्हाला सांग या बाबतीत. मी म्हणते जसं आपल्याला जगण्यासाठी, चांगलं आयुष्य जगण्यासाठी काही ठराविक बेसिक गोष्टींची गरज असते, तशीच प्लांट्सला सुद्धा काही बेसिक गोष्टी अतिशय महत्वाच्या असतात टू सर्व्हाइव्ह आणि टू ग्रो और लिव्ह अ गुड क्वालिटी. त्यांना पण क्वालिटी ऑफ लाईफ म्हणेन मी. तर त्या बेसिक गोष्टी काय, तर सूर्यप्रकाश, सनलाईट, वॉटर, पाणी, चांगली माती, क्वालिटी ऑफ सॉइल, आणि न्यूट्रिएंट्स. जसं आपल्याला लागतं हे विटॅमिन, ते विटॅमिन, हे न्यूट्रिएंट, तसं त्यांनाही काही न्यूट्रिएंटची गरज असते. आणि शेणखत जर बघितलं गेलं तर यामध्ये त्यांना लागणारे, क्रॉप्सला लागणारे किंवा पिकांना लागणारे महत्वाचे न्यूट्रिएंट्स परफेक्ट बॅलन्स मध्ये आहेत. सो यामुळे बहुतेक भाज्या म्हणा, फळं म्हणा, कुठलंही क्रॉप म्हणा, शेणखतात चांगल्या पद्धतीने, चांगल्या क्वालिटीचं होऊ शकतं. सो दॅट इज वाय आमचं असं म्हणणं होतं की मग जर हे सगळं शेणखतात होऊ शकतं आणि ह्याच्यानी जर आपण निसर्ग, नॅचरल प्रोडक्ट्स आणि प्युअर प्रोडक्ट जर आपण तयार करू शकतो, देऊ शकतो, बरोबर, तर वी विल स्टिक टू दिस प्रोसेस ऑफ फार्मिंग. सो बेसिकली शेणखत हे आपलं हेच आहे, म्हणजे हेच आहे. बरोबर. पण मंदार मला एक सांग की जसं आता मंजिरीने सांगितलं की शेणखत महत्वाचं आहे आणि त्याच्यामुळे पुन्हा एकदा निसर्गाकडे जातोय आपण. हा एक त्यातला महत्वाचा खरं तर मुद्दा आहे. पण फार्मिंग मध्ये काय काय प्रकार आहेत, म्हणजे आता तुम्ही कोणकोणत्या प्रकारची शेती करता? मंदार मला जरा कॅटेगरी जर सांगता आल्या की काय काय आहे आपल्याकडे निरगुडकर फार्म्स मध्ये, तर ते थोडंसं मला सांग. सो मंजिरीने जसं एक्सप्लेन केलं तसं थोडंसं ऑन अ व्हेरी डिटेल्ड लेवल आय वुड लाईक टू एक्सप्लेन की बाबांनी जेव्हा वेन ही स्टार्टेड डुईंग फार्मिंग, इट वॉज हिज हॉबी. स्लोली हॉबी डेव्हलप्ड इन टू पॅशन, आणि पॅशन डेव्हलप्ड इन टू अ ऑब्सेशन फॉर गुड क्वालिटी प्रोडक्ट्स. सो त्यांचं आमची विजन एक अशी, आम्ही एका विजनला एस्टॅब्लिश झालो की our vision from Nirgudkar Farms is to spread health and happiness through our products. बरोबर. सो आपण जर आनंद आणि चांगलं स्वास्थ्य देऊ शकलो तर त्याच्यापेक्षा जास्ती आम्हाला काही नकोय. सो त्याच्यामुळे आम्ही सुरू केलं. सो सेंट्रल आमचं म्हणजे सेंट्रल पॉइंट इज दॅट नॉट युझिंग एनी केमिकल्स, फर्टिलायझर्स, कलर्स ऑर प्रिझर्वेटिव्ह. सो आम्ही आधी सुरू केलं ते फक्त फळं, भाज्या याच्यापासून. एक खूप महत्वाचा मुद्दा मी सांगू इच्छितो इकडे, जो बहुतेक खूप जणांना माहिती नाहीये, की बाबांनी
त्यांची PhD केली एक्झॅक्टली. ऑफ इफेक्ट ऑफ गायत्री मंत्र ऑन हा, प्लांट्स. बरोबर. सो आता वेगवेगळ्या रिलिजन्स, वी मे से की वी हॅव डिफरंट फेथ्स, बट याचा इफेक्ट होतो आणि नक्की होतो. आम्हाला तो प्रोडक्शन मध्ये जाणवलाय, क्वालिटी ऑफ फूड मध्ये जाणवलाय आणि इट इज जस्ट रिमार्केबल. सो दिस वॉज वन ऑफ द बरोबर. एक्सपेरिमेंट्स वी कॅरीड ऑन. आणि देन अपार्ट फ्रॉम मंजिरीने सांगितलं की आम्ही वी स्टक टू ओनली वन काइंड ऑफ थिंग, शेणखत. आम्हाला खूप हे काय म्हणतात त्याला, प्रलोभन आली की तुम्ही हे घातलं तुमचं प्रोडक्शन वाढेल, हे तुम्ही बरोबर. मॅन्युअर घाला किंवा हे फर्टिलायझर घाला आणि दुप्पट होईल, याचे इफेक्ट काय होणार नाहीत, राईट. झाले तर लॉंग टर्म होतील, बघून घेऊ. सो असं सगळं. पण वी स्टक टू अवर कोर विजन की हेल्थ अँड हॅपीनेस अँड नॉट टू कॉम्प्रोमाइज ॲट ऑल. सो बरोबर. त्याच्यामध्ये जे बसतं तेवढ्याच गोष्टी आम्ही करायच्या ठरवल्या. आणि याच्यामध्ये एकच झालं की नेचर बेस्ड फार्मिंग मध्ये जे होऊ शकतं तेवढ्याच गोष्टी आम्ही तिकडे करतो आणि तेवढ्याच गोष्टी आता तिकडे होत आहेत. पण खूप बरोबर. काय काय करू शकतो आपण, कारण काय आपल्याकडे शेती जेव्हा हे केमिकल्स चे शोध लावला नव्हता तेव्हा पण केली जात होती. खरंय. त्यामुळे होऊ शकतं, आणि सगळ्या प्रकारचं अन्नधान्य त्याच्यामध्ये पिकत पिकत होतं. हो, म्हणजे हा, होऊ शकतं आणि वी आर एक्झॅक्टली. क्वाईट हॅपी विथ द होल दिस थिंग. बरोबर. आपल्याकडे जे काही प्रोडक्ट्स येतात, हम्म, म्हणजे प्रोडक्ट लाईन म्हणू शकतो आपण, आपल्याकडे खूप बरोबर. कॅटेगरी. तू मला विचारलं उत्तर आहे की व्हॉट काइंड ऑफ फार्मिंग डू यू डू, हा, तर डू यू मीन टू से टाइप ऑफ फार्मिंग का प्रोडक्ट लाईन, म्हणजे टाईप ऑफ काय काय फार्मिंग आपण. म्हणजे टाईप ऑफ फार्मिंग म्हणजे एक वेगवेगळ्या प्रकारचं फार्मिंग जे आहे त्यातलं काय काय, किंवा मला असं म्हणायचंय की काय काय होतं बाबा, फळं होतात, भाज्या होतात, धान्य होतं, हे प्रकार काय काय आहेत निरगुडकर फार्म्स मध्ये, काय काय तयार होतात ते सांग. राईट. सो मी काय करतो की आपले जे आता प्रोडक्ट आहेत त्याच्या अनुषंगाने तुला एक एक गोष्टी सांगतो. पहिलं म्हणजे आपल्याकडे Yes. सर्वात मेन म्हणजे भाताची शेती करतो आपण, म्हणून बरोबर. आपल्याकडे तांदूळ आहे, म्हणजे हातसडीचा, म्हणजे अनपॉलिश वा. हँड पाऊंडेड राईस आहे. तांदूळ आंबेमोहर, इंद्रायणी आणि कोलम व्हरायटीचा. नंतर आपल्याकडे आपण ऊसाची शेती आहे, त्यामुळे आपला जो ऊस होतो तो पूर्णपणे शुगर केनचा ऊस आहे. मार्केटमध्ये खूप असे आपण बघायला मिळतो प्रोडक्ट्स ऊसाचे, जे लोकांना माहिती नसतं, त्यामध्ये ऑलमोस्ट 80% शुगर असते. आणि शुगर घातल्यामुळे त्याचे इफेक्ट्स तर आपल्याला माहितीच आहेत, आपल्याला वेगळं सांगायलाच नको. त्यामुळे आपल्याकडे ऊसाची शेती आहे, भाताची शेती आहे, आपल्याकडे नारळाची झाडं आहेत, त्यामुळे आपल्याकडे नारळ आहेत, त्यामुळे आपण नारळाचं तेल, आपल्याकडे तेलामध्ये ते येतं, नारळाचं तेल. नंतर आपल्याकडे भुईमुग आहे, त्यामुळे आपल्याला ग्राउंडनट ऑइल मिळतं. नंतर आपण काही प्रमाणावर आता एक्सपेरिमेंटल बेसिसवर तीळ, फ्लॅक्सीड्स असे खूप वेगवेगळे प्रकार सुरू केले. त्यामुळे त्यामुळे आपल्याकडे ऑइल्स, राईस, जॅगरी आणि सीझनल व्हरायटीज मध्ये आपल्याकडे चिंच, टॅमरिंड आणि वी हॅव एक बाबांनी त्यांच्या आवडीने एक स्पेशल व्हरायटी ऑफ मँगोज केला, केसर व्हरायटीचा. सो केसर व्हरायटी ऑफ मँगोज असे आपल्याकडे पदार्थ आहेत, म्हणजे प्रोडक्ट्स आहेत. सो ह्या प्रकारचे आपल्याकडे प्रोडक्ट्स आहेत. बरोबर. म्हणजे आज आपल्या घरात लागणाऱ्या ज्या काही वस्तू आहेत, ज्या काही गोष्टी आहेत, त्या सगळ्या ऑलमोस्ट अवेलेबल आहेत. आणि एक खूप मला बरं वाटतं, कौतुक वाटतंय की आपल्याकडे शेतकरी ही संकल्पना अशी आहे की म्हणजे जसं आपण चित्रपटात किंवा अशा ह्याच्यात बघितलं, शेतकरी म्हणजे तो असा ग्रासलेला, एकदम वयस्कर आणि तो शेतात राबतोय. सो ते चित्र तुम्ही अगदी पालटून टाकलंय. 2 यंग मुलं माझ्या समोर बसलेली आहेत. ऍज वी से ना उत्तरात, ऍज वी से, वी आर निरगुडकर फार्म आर हॅपी फार्मर्स आणि वी आर पॅशनेट अबाउट व्हॉट वी डू. सो आय थिंक द पॅशन रिफ्लेक्ट्स ऑन आवर फेसेस अँड आवर ऍक्शन्स. राईट. म्हणूनच म्हटलं की 2 तरुण शेतकरी माझ्या समोर बसलेत, याचा मला खूप आनंद वाटतोय की आता आपल्या शेतकऱ्याची प्रतिमा ही खूप बदलतीये आणि ही बदलत राहिली पाहिजे, असंही नक्कीच आहे. पण फार्म टू होमच्या माध्यमातून, आपल्या या सिरीजच्या माध्यमातून कदाचित आपण हेही सांगू इच्छितोय की अशा प्रकारे यंग जनरेशननी सुद्धा याच्याकडे बघितलं पाहिजे. पण मंजिरी, मला पुढे सांग की रिटेल आणि प्रॉडक्ट लाईन मध्ये तुम्ही एंट्री आहे कशी करताय, काय नेमकं रिटेल आणि प्रॉडक्ट लाईन मधला तुमचा सगळा जो विचार आहे तो नेमका कसा आहे? नक्की सांगेन. पहिलं थोडंसं असं होतं की इतके वर्ष आपण
होलसेलिंग म्हणा, या ह्याच्यानी आपण काही प्रोडक्ट्स करत होतो, होलसेलिंग मध्ये होतो. रिटेल हे डोक्यातही तेव्हा काही नव्हतंच. कारण मुख्य दादा सांगत होता तसं हे पॅशन होती, त्यामुळे असं डेली बिझनेसच्या दृष्टिकोनाने त्याच्याकडे त्या पद्धतीने बघितलेलं नव्हतं. एक ऑब्झर्वेशन सांगेन की आपण जेव्हा फिरायला जातो, बाहेर जातो, परदेशी जातो, तेव्हा आपल्याला सगळंच तिकडचं भावतं, अप्रूप वाटत असतं सगळ्या गोष्टींचं. आपण अगदी सहजपणे म्हणतो की अरे काय सुंदर आहे, फळं, फुलं, भाज्या, इथल्या प्रत्येक पदार्थाला चव आहे, इथले प्रत्येक प्रोडक्ट किती छान आहेत. आपल्याकडे नाही मिळत असं बाबा. सो नॉट ट्रू. कारण आपल्याकडे अतिशय सुंदर उत्तम दर्जाचे क्रॉप्स, क्वालिटी क्रॉप्स हे होतात, पिकतात, पण अनफॉर्च्युनेटली बहुतेक वेळा त्याला योग्य ती किंमत मिळत नाही. त्यामुळे बहुतांश गोष्टी ह्या एक्सपोर्टला जातात, म्हणून आपण म्हणतो हे एक्सपोर्ट क्वालिटीचं आहे, आपल्याकडे नाही मिळत. पण असं नाही की आपल्याकडे चांगल्या गोष्टी बनत नाहीत, पिकत नाहीत. आपण रेस्टॉरंटला जातो, फॅन्सी ठिकाणी जातो आणि वी आर ओके स्पेंडिंग अ बॉम्ब देअर. पण तीच गोष्ट जर आपण एखादा भाजी घ्यायला गेलो, फळं घ्यायला गेलो किंवा कुठे एनी ग्रॉसरी आयटम, तर तेव्हा आपल्याला पीपल हेजिटेट टू स्पेंड अ लॉट ऑन. अरे ही गोष्ट एवढी महाग, गरज आहे का घ्यायची? अगं साधी कोथिंबिरीची जुडी घेताना पण आपण म्हणतो नाही 8 रुपये 10 रुपयाचे 8 रुपये करतो. येस. तर ह्याच्यात एवढं हे आहे महत्वाचं, कारण या ज्या गोष्टी आहेत, बेसिक ग्रॉसरी आयटम म्हणा, भाज्या म्हणा, फळं म्हणा, किंवा ज्या गोष्टी आपण रोज वापरतो त्या आपण रोज खातोय, वी आर कन्झ्युमिंग इट, आणि ते आपल्या शरीराच्या आत जात आहे टेक्निकली. हे एक माइंडसेट थोडासा असल्यामुळे बरोबर. सो रिटेल आणि या गोष्टी महाग वाटतात किंवा एक्सपेन्सिव्ह वाटतात. आता वर्षानुवर्ष याच्यात असं झालं की आपल्या घरची शेती आहे, आपल्या घरच्या शेतामध्ये बऱ्याच गोष्टी होतात, म्हणून आपण आपल्या फॅमिली, फ्रेंड्स सगळ्यांना आनंदाने, कौतुकाने आपण त्या गोष्टी पाठवायचो. बरोबर. मग ऍक्च्युअली लोक आम्हाला म्हणायला लागले की आम्हाला हे रोज वापरायचंय, आम्हाला हे रोज हवंय, बरोबर, प्लीज आम्हाला हे विकत घ्यायचंय, तो आम्हाला तुम्ही किंमत सांगा. आणि आपल्या साहजिकपणे आपण घरातली काही वस्तू दिली तर आपण काही पैसे घेत नाही, पण नंतर आम्हाला जाणवायला लागलं की पीपल आर नोटिसिंग द क्वालिटी, प्युरिटी, आणि की गोष्टीचं त्यांना समजतंय, फरक समजतो आहे. आणि जर आपण या चांगल्या गोष्टी, चांगल्या न्यूट्रिएंट व्हॅल्यूच्या गोष्टी, चांगल्या क्वालिटी देऊ शकतो, खरोखर लोकांना देऊ शकतो, तर काय हरकत आहे? बरोबर. आणि मंजिरी याच अनुषंगाने एक प्रश्न पण आपल्याला आलाय. त्यांचं असं म्हणणं आहे की नेहमीच ऑर्गॅनिक फूड किंवा सेंद्रिय शेती हे सगळं ऐकल्यानंतर असं वाटतं की हे फूड महाग असतं. सो आता म्हणजे आपलं FB लाईव्ह चालू आहे आणि लोकांनी काही प्रश्न विचारलाय की मी त्याच्यावर थोडंसं बोलीन मग नंतर. येस नाही मंदार, तू उत्तर दिलंस तरी चालेल की हे महाग आहे असतं, तर त्याचं तू काय सांगशील? हे फूड काय जस्टिफाय करशील मंदार? Yeah, so I would first of all agree to what he is saying, आणि चुकीचं नाहीये त्यांचं म्हणणं, पण त्याची जी कारण आहेत ती जर आपण समजून घेतली तर आय थिंक दे विल अप्रिशिएट इवन द प्राइसेस अँड द लॉंग टर्म बेनिफिट्स ऑफ गुड अँड ऑर्गॅनिक फूड. सो द फर्स्ट रिझन इज दॅट की आपल्याला जे आय थिंक मंजिरी मेन्शन्ड अबाउट नॅचरल मॅन्युअर ना, शेणखत. बरोबर. सो आता कसं झालं, नॅचरल मॅन्युअर्स हॅव बिकम, दे आर नॉट कमर्शियल कमॉडिटीज. आपण जर कुठलं हे घ्यायला गेलो, केमिकल घ्यायला गेलो, तर ते कमर्शियली अवेलेबल असतं. कमर्शियली कुठली गोष्ट अवेलेबल झाली की त्याची प्राइस ऑब्व्हियसली एक स्टँडर्डाइज होते. पण नॅचरल गोष्टी हल्ली रेअर झाल्यात, त्या मिळत नाही, त्यामुळे त्याची किंमत जास्ती आहे. आपल्याला वाटतं नॅचरल, पण ती गोष्ट प्रोक्युअर करायला एक कॉस्ट आहे विच इज व्हेरी हाय. बरोबर. सो दॅट इज वन थिंग. सेकंड थिंग इज दॅट कसं होतं की नॅचरल गोष्ट आपण जर त्याच्यावर काही आर्टिफिशियल केमिकल्स किंवा काही स्प्रे नाही केले, त्याच्यावर ग्रोथ हॉर्मोन्स नाही घातले किंवा काही नाही घातलं, तर त्याला वाढायला नैसर्गिक जेवढा वेळ लागतो तेवढा लागतोच. आपण ती प्रोसेस हेस्टन नाही करत. वी डोंट फास्टन द प्रोसेस सो दॅट वी गेट मोर प्रोडक्शन. सो त्याच्यामुळे काय होतं, जी मेहनत 3 महिन्यात येणार ती 3 महिन्यातच येते.
आपण घाई करून तर 1.5 महिन्यात अडत नाही, म्हणून तेवढा वेळ शेती तेवढ्या वेळ आपली ती शेती अडकलेली असते. बरोबर. त्यामुळे प्रोडक्शन आपलं कमी होतं पण चांगलं होतं. त्यामुळे आपण खूप खूप प्रोडक्शन करू शकत नाही, त्यामुळे कॉस्ट वाढते. तिसरी गोष्ट अशी की तिसरी गोष्ट आपण मास स्प्रेडिंग ऑफ केमिकल्स करत नाही कुठेही. म्हणजे कुठले आजार होणार असतील किंवा काही इन्सेक्ट्स किंवा पेस्ट येणार असतील तर मास असं आपण केमिकल स्प्रेड केले तर लवकर त्याचा इफेक्ट होतो. पण आपल्याला हे सगळ्या गोष्टी मॅन्युअली करायला लागतात. म्हणजे आपण वीडिंग म्हणतो किंवा वॉटर पोल्युशन होतं, कधी कधी पाणी खराब होतं, ते सगळं साफ करायला मॅन्युअल लेबर लागतं. So as you would really appreciate, manual labor is always expensive than just using some chemical. So that is one thing. आणि इन जनरल कसं झालं, ऑर्गॅनिक हा एक ब्रँड झालाय. हो, बरोबर. सो ऑर्गॅनिक म्हणजे काय आपण समजून घ्यायला पाहिजे. एनिथिंग, द मोस्ट इम्पॉर्टंट इन्ग्रेडियंट फॉर एनिथिंग टू गिव्ह इट्स बेस्ट व्हॅल्यू इज दॅट द फूड स्टफ शुड बी प्युअर अँड नॅचरल. खरं. Organic has become a label. So anything which has a label demands more price. So that is okay. So we have not gone for organic certification because of the procedural part, which is okay. But we want to concentrate on giving pure and natural food, because only then the true nutrient value of the food is bioavailable, is available for us to consume and use for the body. So these are few, अशा खूप गोष्टी आहेत, पण अशा या थोडी कारण आहेत. राईट. पण मला असं वाटतं की दर्जा जर आपल्याला उत्तम सांभाळायचा असेल, आणि जेव्हा म्हणतो ना आपण की कुठचीही दर्जेदार गोष्ट जर आपल्याला घ्यायची असेल तर थोडासा खर्च आपल्याला करावा लागतो, पण तो खर्च केल्याने त्याची व्हॅल्यू ऍड होते हे आपण लक्षात ठेवायला पाहिजे. त्याच्यामुळे तो दर्जा उत्तम नक्कीच राहतो. मला आपल्या सगळ्या प्रेक्षकांना नक्कीच सांगायला आवडेल की जर आपल्याला निरगुडकर फार्म्सच्या काही गोष्टी जर विकत घ्यायच्या असतील तर कॅप्शन मध्ये फोन नंबर आहे, फेसबुक पेजची लिंक आहे, त्या लिंकला जाऊन तुम्ही क्लिक करू शकता आणि सगळ्या गोष्टी डिटेल मध्ये ज्या आहेत त्या पाहू शकता. या व्यतिरिक्त दर मंगळवारी आम्ही भेटणारच आहोत, त्यामुळे दर मंगळवारी आम्ही सगळ्या गोष्टी तुम्हाला उलगडून सांगणारच आहोत. एक विषयाला घेऊन खरं तर या फार्मिंग बद्दलची एक चांगली स्टोरी ऐकायला आम्हाला आवडणार आहे आणि या 2 तरुण शेतकऱ्यांनाही आम्हाला बघायला नक्की आवडणार आहे. पण आजचा हा कार्यक्रम समारोप होण्यापूर्वी मंदार, काही जणांनी आपल्याला असंही विचारलंय की तुम्ही इतकं सगळं वर्णन करताय, इतकी छान शेती करताय, पण तुमचं फार्म आहे तरी कुठे? मंदार, मला असं वाटतं की ते तू सांगावंस. येस. सो आपली शेती पुण्याजवळ आहे. पुण्याहून नगर रस्त्यावर आपली शेती आहे, एका छोट्याशा गावात आळंदीच्या जवळ. तिकडे आपलं इव्हन एक देऊळ आहे, जे निरगुडकर फाउंडेशन तो परिसर पूर्ण हे घेतलेला आहे. आणि पुण्यापासून साधारण एक 35 किलोमीटरवर नगर रस्त्यावर आपली शेती आहे. आणि माझ्याकडे खूप व्हिडिओज आहेत, फोटोज आहेत आमच्या लहानपणाचे, इव्हन माझ्या मुलाचे वीरचे फोटोज व्हिडिओज आहेत बैलगाडी चालवतानाचे, जे मी नक्कीच फेसबुक वर शेअर करीन. लोकांना खूप आवडेल बघायला की लाईफ इज नॉट अबाउट जस्ट, म्हणजे कोरोना हॅज प्रूव्ड इट, लाईफ इज नॉट अबाउट जस्ट गोइंग टू मॉल्स, बट वी शुड गो बॅक टू अवर रूट्स. सो मी खूप चांगल्या गोष्टी शेअर करीन आणि खूप मजा येईल. आणि याच्यावर विल बी इंटरॅक्टिव्ह, आपण खूप छान छान गोष्टी शेअर करत राहू आणि जेवढा वेळ मिळेल तेवढा विल ट्राय टू आन्सर द क्वेश्चन्स, गिव्ह इन्फॉर्मेशन टू पीपल. बरोबर. आणि मला असं वाटतं की फार्म टू होम मध्ये या सिरीज मध्ये आपण इतक्या इनोव्हेटिव्ह गोष्टी सुद्धा आणणार आहोत की आपले सगळ्या प्रेक्षकांना मला नक्की सांगावंसं वाटेल की प्रत्येक एपिसोड काहीतरी नवं घेऊन येणार आहे, काहीतरी वेगळं घेऊन येणार आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की तुम्ही सगळ्यांनी आमच्याशी जोडलेले राहा. डॉक्टर सुधीर निरगुडकर हे नाव आज अनेकांना माहिती आहे. एक उद्योजक आहेत, अतिशय उत्तम उद्योजक आहेत आणि कन्स्ट्रक्शन मध्ये अनेक वर्ष त्यांचं जसं नाव आहे तसंच फार्मिंग मध्ये सुद्धा त्यांनी केलेलं काम हे खूप मोठं आहे आणि त्यामुळेच अनेक कलाकारांची सुद्धा ते सातत्याने जोडलेले आहेत. म्हणजे मला स्वतःला आठवतंय की अनेक कार्यक्रम आपण तुमच्या घरी केलेले आहेत. सो घरी या कार्यक्रमांचा जो काही आनंद आहे आणि सगळे प्रेक्षक जे घरातले आणि सगळे नातेवाईक मंडळी आणि त्यांच्या समोर कार्यक्रम, उत्तम कलाकाराला ना आपली कला सादर करताना समोर प्रेक्षक सुद्धा उत्तम लागतो, दर्जेदार लागतो. सो तो दर्जेदार श्रोता आम्हाला नेहमीच निरगुडकरांच्या घरी मिळालेला आहे. सो असंच दर्जेदार काम आपण करत राहूया. दर मंगळवारी संध्याकाळी 6:30 वाजता
मिती ग्रुपच्या फेसबुक पेजवर असंच भेटत राहूया. आणि मंडळी, कॅप्शन मध्ये सगळी लिंक आणि फोन नंबर्स दिलेले आहेत. आणखी डिटेल आपण नक्की बोलू शकतो आणि अशीच इन्फॉर्मेशन शेअर करत राहूया. सो मंदार आणि मंजिरी, आजच्या पुरतं आपण इथेच थांबूया आणि पुढच्या मंगळवारी पुन्हा भेटूया. थँक्यू सो मच. थँक्यू. थँक्यू. धन्यवाद.